जेव्हापासून घराघरामध्ये टॉयलेटमध्ये जेट स्प्रे आलाय तेव्हापासून सगळ्या महिलांना एक सवय लागली आहे. प्रत्येक वेळेस लघवीला गेलं की त्या जेट स्प्रेनी जोरात खालची जागा स्वच्छ धुवून काढायची. महिलांना वाटतं असं केल्याने ती जागा स्वच्छ होते, पण ॲक्च्युली होतंय काय, त्याचा उलटा परिणाम. नमस्कार, मी डॉक्टर आराधना भामरे, स्त्रीरोग तज्ज्ञ. वल्वा म्हणजे योनिमार्गाची बाहेरची स्किन किंवा कातडी हे एक सेल्फ प्रोटेक्टिव्ह ऑर्गन आहे. म्हणजे काय की तुम्ही काही जरी नाही केलं तरी नैसर्गिकरित्या आपण स्वतःला स्वच्छ ठेवत असते. हे सेल्फ प्रोटेक्शन कशामुळे मिळतं माहितीये? पहिली गोष्ट म्हणजे ती आम्ल असते, म्हणजे ॲसिडिक पीएच असतो. दुसरं, त्याच्यामध्ये काही चांगले जंतू म्हणजे हेल्दी बॅक्टेरिया असतात. आणि तिसरं म्हणजे त्याच्यावरती तेलाचा एक अगदी पातळ थर असतो. जर योनिमार्गाचं पीएच बदललं तर त्याच्यामधले जे चांगले जंतू असतात, हेल्दी बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलस, ते नष्ट होतात आणि दुर्गंधी तयार करणारे, इन्फेक्शन करणारे बॅक्टेरिया वाढून जातात. योनिमार्गाची बाहेरची जी कातडी असते ती खूप पातळ असते. सारखं धुतल्यामुळे तिकडचा जो पातळ तेलाचा थर असतो तो नष्ट होतो आणि ती जागा अत्यंत कोरडी होते, खूप खाज सुटते, जळजळ होते तिकडे. विशेषतः ते पाणी जर क्लोरिनेटेड असेल किंवा त्याच्यामध्ये खूप क्षार असतील तर ती जी स्किन असते त्याच्यावरती सूज यायला सुरू होते. ह्याच्याने होतं काय, तर स्किन लाल पडते, दुखायला लागते, त्याच्यामध्ये क्रॅक्स पडतात. आता जेट स्प्रे जर चुकीच्या पद्धतीने वापरलं, म्हणजे मागून पुढे असं वापरलं, तर टॉयलेटच्या ठिकाणचे जंतू मूत्रमार्गाच्या तिकडे जातात आणि लघवीचे इन्फेक्शन होतं. त्वचेचा जो कोरडेपणा असतो त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी योनिमार्ग अजून जास्त स्त्राव तयार करतं, त्यामुळे पांढरं पाणी सुद्धा वाढून जातं. खास करून ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांच्यामध्ये ते फंगल इन्फेक्शन सारखं सारखं होत राहतं. म्हणून जेट स्प्रेचा दुरुपयोग टाळा. फक्त जेव्हा टॉयलेटला जाणार असाल तेव्हा पुढून मागे धुवा. अंघोळ करताना फक्त एकदाच धुवा. तिकडे कोणत्याही प्रकारचा साबण वापरायची काहीही गरज नाही. हे वी वॉश वगैरे खरंच काही गरज नाहीये. आणि अंघोळ झाल्यानंतर किंवा लघवी झाल्यानंतर तिकडे फक्त स्वच्छ टॉवेलने टिपून घ्या, घासू नका. कॉटनचे अंडरगार्मेंट्स घाला. आणि तरी सुद्धा तुम्हाला वरचेवर वजायनाचं इन्फेक्शन होत असेल तर डॉक्टरांना भेटा.